त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या कर्तृत्वाला स्मरण करून माझे 2 शब्दाची सुरुवात करतो। वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये, कॉलेजमध्ये, शाळांमध्ये हा वाचन संकल्पाचा कार्यक्रम विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात येत आहे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये सुद्धा वाचन संकल्प महाराष्ट्र शासनाच्या या कार्यक्रमाला अतिशय जोरात सुरुवात केलेली आहे। 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत सतत वाचनासंबंधित प्रोत्साहन देण्यासाठी, वाचनाला चालना देण्यासाठी, नवीन साहित्य निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारचा संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ सुद्धा गेल्या 1 तारखेपासून सारखे प्रोग्राम घेत आहे। मग बुक डिस्प्ले प्रोग्राम असो व मॅन्युस्क्रिप्ट डिस्प्ले प्रोग्राम असो, त्याचप्रमाणे वाचक आणि लेखक यांची मीट असो, असे अनेक प्रोग्राम या विद्यापीठामध्ये होत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून, त्या शृंखलेतली एक शृंखला, एक कडी म्हणून आपण आज इथे ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ग्रंथदिंडीच्या निमित्तानं आपल्या या रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सध्याचे माननीय राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल सर हे सुद्धा या ग्रंथदिंडीकरिता लाभलेले आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी या रामटेकमधून राज्यमंत्र्याचं स्थान मिळवलेलं आहे। त्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सत्कार सोहळा सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीला आज इथे लाभलेलं आहे। आपली रॅली इथून निघेल आणि टी पॉइंट मार्गाने एसटी स्टँडच्या दरम्यान विसर्जन होईल। ज्या लोकांना इकडे व्यवस्था केलेली आहे त्यांनी इथे येऊन विसर्जित व्हावं एवढं बोलतो आणि संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। अत्यंत उत्साहामध्ये सुरू असलेला हा जो काही वाचन पंधरवडा आहे त्याचा एक मुख्य भाग म्हणून आजच्या या ग्रंथदिंडी कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित झालेलो आहोत आणि आजच्या या ग्रंथदिंडी कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून आणि याची सुरुवात करण्यासाठी म्हणून आपल्या रामटेक क्षेत्राचे लाडके माननीय आमदार आणि माननीय राज्यमंत्री वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार विभाग, महाराष्ट्र शासन हे आज आपल्याला लाभलेले आहेत। हे आपल्या सर्वांचं नक्कीच भाग्य आहे आणि भविष्यामध्ये एका चांगल्या उज्ज्वल अशा विकासाची ही एक नांदी आहे। मी आजच्या या प्रसंगी विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष आचार्य हरिराम त्रिपाठी सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय आशिष जयस्वाल महोदयांचं यथोचित स्वागत करावं आणि विद्यापीठामध्ये